सोमवारी भारतीयांना आनंद होईल अशा 2 महत्त्वाच्या बातम्या आल्यात. जगभरातील विविध चॅनलवर त्या झळकल्यात. त्यापैकी पहिली बातमी होती कुख्यात दहशतवादी दाऊदचा राईट हँड असलेला सलीम डोला याला अटक करून भारतात आणले गेले. तर दुसरी होती दुसऱ्या एका कुख्यात अतिरेक्याच्या पाकिस्तानात धुरंधर स्टाईलने झालेला खात्मा. अगोदर टार्गेट सेट केलं जातं, त्यानंतर रेकी केली जाते, त्याची माहिती मिळवली जाते, मग दुचाकीवरून 2-4 हल्लेखोर येतात, धारधार गोळ्या घालतात. टार्गेट मेल्याची खात्री करून हे हल्लेखोर क्षणार्धात पसार होतात. 2023 पासून ते आता 2026 पर्यंत तब्बल 20 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना पाकिस्तानात त्यांच्या स्टाईलने संपविण्यात आलं. धुरंधर चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच हे सगळं ऑपरेशन राबवलं जातं. भारताचे दुश्मन असणाऱ्या या दहशतवाद्यांना कोण संपवतंय हे मात्र न पाकिस्तान सरकारला समजलं ना त्या दहशतवाद्यांच्या हितचिंतकांना. पाकिस्तानातलं हे शॅडो वॉर नेमकं काय आहे आणि पाकिस्तानात कोणाला संपवलंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी मैथिली आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 राष्ट्रीय घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. कुख्यात अतिरेकी दाऊद इब्राहिम हा जिवंत आहे का? तर याबद्दलच अर्थात पक्की बातमी कुठेच नाही. परंतु दाऊद अजूनही पाकिस्तानात जिवंत आहे असं बोललं जातं. याच दाऊदने कधी काळी भारताच्या नाकात दम आणला होता, परंतु गेल्या 15-20 वर्षापासून त्याच भारत विरोधी कारवाया अगदीच थांबवण्याची दिसतं. 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट नंतर दाऊद इब्राहिम व छोटा शकील हे भारत बाहेर पळून गेले. याच डी गँगचा एक महत्वाचा सदस्य सलीम डोला मात्र भारतातच राहिला. डी कंपनीचे अंमली पदार्थांचे नेटवर्क तो सांभाळत होता. दाऊदच्या तो अगदी जवळ होता. याच डोलाचा शोध भारत सरकार घेत होता. अखेर हा डोला सापडलाच, परंतु इस्तांबुलमध्ये काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. त्याच्या प्रत्यारोपणाची सगळी कारवाई पूर्ण केल्यावर सोमवारी सकाळी या डोलाला मुंबईत आणले. आता येथेच त्याच्यावरचा खटला जाणार आहे. ही बातमी भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची व कौतुकास्पद आहे. याच बातमीनंतर काही वेळात भारताच्या आनंदात भर घालणारी आणखी एक बातमी घेऊन धडकली. लष्कर ए तैयबाचा मुख्य चेहरा आणि हजीफ सईदचा निकटवर्तीय असलेला कुख्यात शेख युसुफ आफ्रिदीची सोमवारी हत्या करण्यात आली. दुचाकीवर आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला आणि त्याची अक्षरशः चाळणी केली. गेल्या आठवड्यात याच पाकिस्तानच्या लाहोरमधील अमीर हमजावर असाच हल्ला झाला होता. अमीर हमजा हा लष्कर ए तैयबाचा संस्थापक नेत्यांपैकी एक होता. या दोन्ही हल्ल्याची स्ट्रॅटेजी अगदी सेम होती. रेकी करायची, नंतर दुचाकीवर यायचं, धाडधाड गोळ्या घालायच्या आणि निघून जायचं. पहिल्या हल्ल्यात अमीर हमजा अजूनही जिवंत असला तर त्याची प्रकृती चिंताजनक आहे, परंतु सोमवारी शेख युसुफ आफ्रिदी मात्र जागेवर ठार झाला. त्याच्यावर उपचार करण्याची संधीही या हल्लेखोरांनी दिली नाही. दहशतवादी शेख युसुफ आफ्रिदी हा खैबर प्रदेशातील जाखा खेल जमातीचा होता. तो पश्तूनांची एक शाखा असलेल्या आफ्रिदी पंथाचा होता. तो एक धर्मगुरूही होता. इस्लामामधील सर्वात कट्टर मानलेल्या जाणाऱ्या अहली हदीस विचारसरणीत त्याने अनेक तरुणांना दहशतवादी बनवले होते. लष्कराचा प्रमुख हजीफ मोहम्मद सईदच्या तो खूप जवळचा होता. त्यामुळे भारतातील दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करण्यात शेख युसुफ आफ्रिदी महत्वाची भूमिका बजावली होती. शेख युसुफ आफ्रिदीने पाकिस्तानात तरुणांना जिहादासाठी प्रशिक्षण दिले आणि नंतर त्याने हल्ले करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठवल्याचेही काही तपास समोर आले होते. यात शेख युसुफ आफ्रिदीला अगदी धुरंधर स्टाईलने संपविण्यात आले. अज्ञात हल्लेखोरांनी त्याला पळून जाण्याची किंवा बचाव करण्याची संधीही दिली नाही. शेख युसुफ आफ्रिदी यांच्या हत्या हा खैबर पख्तूनख्वा प्रदेशातील लष्कर ए तोयबासाठी मोठा धक्कादायक आहे. त्याच्या मृत्यूमुळे लष्कर ए तोयबा जाळे कुमकुवत होईल असं सांगितलं जातं. शेख युसुफ आफ्रिदी हा स्थानिक मदरसे, मशीद आणि आदिवासी गटांमधून संघटनेला बळकट करत होता. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद सारख्या प्रमुख दहशतवादी गटांच्या प्रमुख्यावर होणारे हल्ले सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. लाहोर, कराची, पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये असे हल्ले वाढत आहेत. या दहशतवाद्यांना कोण संपवतं हे मात्र गूढच आहे. यालाच शॅडो वॉर म्हटलं जातं. पाकिस्तानात बसून भारत विरोधात कारवाया करणारे 20 पेक्षा जास्त दहशतवादी गेल्या 2-3 वर्षात मारण्यात आले आहेत. त्यात शाहिद लतीफ, परमजीत सिंग पंचवट, अदनान अहमद आणि मुफ्तीन कैसर फारुक यांचाही समावेश होतो. काही महिन्यांपूर्वी मोहम्मद ताहिर अनवरचाही संशयास्पद मृत्यू झाला होता.
या सगळ्याची हत्या एक सेम पॅटर्ननेच करण्यात आली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहशतवादी मारल्यानंतर पाकिस्तान सरकारही हातावर हात धरून बसलं. आपापसातील गँगवर मधून या हत्या झाल्यात असं कारण देऊन पाकिस्तान सरकार या घटना दाबण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळेच आता दहशतवादी घाबरल्याचं दिसत आहे. अज्ञात हल्लेखोर कधी येतील आणि आपला गेम करून जातील हे दहशतवाद्यांनाही आता समजत नाही. मित्रांनो, या दहशतवाद्यांना खरंच भारतच संपवतंय का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.